शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। घरात झटपट होणारी अशी गुलाबजाम रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। खूप टेस्टी आणि किती सॉफ्ट झाल्यात हे तुम्ही बघू शकता। खायला खूप छान लागत होते, सेम जसं आपण स्वीट मार्टमधून आणतो तसेच सेम लागत होते आणि खूप सोपी रेसिपी आहे, खूप झटपट होणारी रेसिपी आहे। तुमच्या घरी पाहुणे या मग काही कार्यक्रम असेल तर तुम्ही झटपट गुलाबजाम घरी बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। मी तर चितळे गुलाबजामचं पॅकेट घेतलं होतं, ते 200 ग्रॅमचं पॅकेट होतं, ते पूर्ण पॅकेट मी घेतलंय। छोटी वाटी बारीक रवा घेतला होता, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये की छोटीशी वाटी होती आणि पाणी घालून आपल्याला एकदम सॉफ्ट डो त्याचा बनवायचा आहे, म्हणजे पीठ एकदम छान आणि मऊ असं मळलं गेलं पाहिजे। पाणी टाकायची घाई अजिबात आपल्याला करायची नाही आहे, कारण की गुलाबजामचं पीठ हे लगेच पातळ होतं, म्हणून थोडं थोडं करून तुम्ही पाणी टाका। मला इथं बरोबर 1 कप पाणी मी वापरलं होतं, तर मला तेवढंच बरोबर झालं होतं। मी मेजरमेंट करूनच तुम्हाला सांगते, म्हणजे तुमचं पीठ व्यवस्थित मळलं जाईल। इथं मी पाणी टाकून पीठ मळलंय, तुम्ही दुधाचा पण वापर करू शकता, ऑप्शनल आहे दूध किंवा पाणी, तुम्ही या दोघांमधनं काही टाकून मस्तपैकी सॉफ्ट एकदम पीठ असं मळू शकता। तर व्यवस्थित आपल्याला एकदम 10 ते 15 मिनटं, जास्त वेळ लागला तरी चालेल, पण पीठ एकदम मऊ आणि छान मळलं गेलं पाहिजे। तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित पीठ मळते। माझी पूर्ण प्लेट भरली आहे तर ते गुलाबजामचं पीठ मळताना ती तशीच, म्हणजे थोडं फार तर ते प्लेटला चिपकतंच, पण ते आपल्याला व्यवस्थित काढून, आणि जर हाताने नसेल निघत तर चमच्याचा वापर करून पण ते आपण काढू शकतो प्लेटला लागलेलं। पूर्ण चमच्याच्या मदतीने बघा खालचं पीठ मी काढून घेते, वेस्ट आपल्याला बिलकुल करायचं नाहीये। आणि आता पुन्हा एकदम मी छानपैकी पीठ मळून घेते। पीठ मळायला थोडी मेहनत आहे, पण जर तुम्ही जितकं सॉफ्ट आणि चांगलं पीठ मळताल तितकेच गुलाबजाम एकदम छान होते। व्यवस्थित पीठ एकदम मळून झाले, खूप सॉफ्ट पीठ मळलं गेलंय। तेवढं 200 ग्रॅमच्या पाकिटाला बरोबर 1 कप मी पाणी वापरलं होतं। आता व्यवस्थित गोळा करूया पीठ आणि ह्याच्यावर कपडा ठेवूया, म्हणजे तुमचं कोणतेही किचनमध्ये जे तुम्ही कापड वापरतात ते त्याच्यावर झाकायचं आहे आणि आपण 15 ते 20 मिनटं ते झाकून ठेवूया पीठ। आता गुलाबजामचा पाक बनवून घेऊया आपण। मी ते 200 ग्रॅम पिठासाठी 2.5 कप साखर घेतला होता, आणि साखर बघा तुमच्या समोर मी एकदम मेजरमेंट करून घेते व्यवस्थित, म्हणजे तुमचे गुलाबजाम तसेच टेस्टी बनतील। 2.5 कप साखर घेतली आणि त्याच कपाने बरोबर 2.5 कप मी इथं पाणी घेतलं, म्हणजे साखरेच्या बरोबरीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। 2.5 कप साखर होती तर मी इथे 1 कप पाणी टाकले, हे दुसरा कप आहे माझा, आणि अजून मी अर्धा कप पाणी घेते, ते पण मी त्यामध्ये ॲड करते। अर्धा कप पण ॲड केला आणि मेजरमेंट करूनच तुम्ही घ्या, म्हणजे तुमचे गुलाबजाम पण एकदम परफेक्ट आणि छान होतील। विलायची घेतली आहे, त्यांना मी नखाने तोडून, म्हणजे ती विलायची अशी फोडून मग त्यामध्ये ॲड केली आहे। तर मी इथं विलायचीची पावडरसुद्धा ॲड करू शकता, पण माझ्याकडे पावडर नव्हती म्हणून मी अख्खी विलायचीच ॲड करते, हे पण छान लागतात गुलाबजाममध्ये। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची साखर पाण्यामध्ये, म्हणजे आपण गॅसवर ठेवलं की साखर खाली लागायला नको, त्यासाठी। साखर हलवली की ती 5 मिनिटातच पाण्यात मेल्ट होऊन जाईल, आणि मेल्ट झाल्यावर आपण ती आता गॅसवर ठेवूया, म्हणजे त्याचा पाक बनवून घेऊया। इथं मी तुम्हाला डो दाखवते, म्हणजे आपलं पीठ मळलेलं किती सॉफ्ट आणि छान झालंय। तर आता ह्याला पुन्हा एकजीव करून घेऊया आपण पिठाला, म्हणजे जर पीठ वरून सुकलं पण असेल तर ते पूर्ण मिक्स होऊन जाईल छानपैकी। पुन्हा एकदा पीठ मळून घेते आणि ह्याचे आपण आता छोटे छोटे गोळे तयार करूया, म्हणजे पिठाचे गोळे तयार करूया।
लहान मोठा साईज तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवू शकता। जेवढा गुलाबजाम म्हणजे तुम्ही साईज पिठाची साईज जेवढी ठेवणार त्याच्यात डबल गुलाबजाम फुगतो, तर तुम्ही त्या प्रकारे साईज ठेवा। मी मीडियम साईज ठेवला होता, तुम्ही छोटाही ठेवू शकता। छानपैकी व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे आणि असेच मी अर्ध्या पिठाचे मी गोळे तयार करून ठेवणार आहे। अर्धेच करायचे कारण आपण तेलात टाकल्यावर जर पीठ सुकलं तर ते गुलाबजाम खरबुडे होतात, त्यामुळे मी थोडे थोडे करूनच गुलाबजाम तेलात तळणार आहे। सगळे गुलाबजामचे गोळे करून दाखवले नाही तुम्हाला, 2च गोळे करून दाखवलेत आणि साईज तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला छोटा ठेवायचा आहे की मोठा ठेवायचा आहे। असे मी सगळे गुलाबजाम म्हणजे जे गोळे केले होते ते एका प्लेटमध्ये आता सगळे ठेवते आणि तेल तापायला ठेवूया आपण। तेल आणि तुम्ही तुपात सुद्धा तळू शकता गुलाबजाम, पण मी तेलाचा वापर केला। गुलाबजाम सगळे एका प्लेटमध्ये मी ठेवते आता। गॅस चालू करूया, त्यामध्ये तेलाची कढई ठेवूया आणि तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे। खूप जास्त पण तेलाचा ताव नाही पाहिजे, नाहीतर गुलाबजाम टाकल्या टाकल्या ते लगेच ते लाल होतील आणि आतून कच्चं राहील पीठ, म्हणजे गुलाबजाम आपले कच्चे राहतील। तर अशा प्रकारे मी तेलाला आधी गोल हलवून घेते, म्हणजे गुलाबजाम खाली चिपकणार नाही। आणि आता मी सगळे म्हणजे जेवढे गुलाबजाम मी केले होते 5च मी केले होते व्हिडिओ दाखवण्यासाठी, ते गुलाबजाम मी व्यवस्थित आता तळून घेणार आहे। बघा खाली लगेच लागतात गुलाबजाम, म्हणजे तुम्ही नॉनस्टिकी पॅनमध्ये पण तळले गुलाबजाम, नॉनस्टिकी कढईमध्ये पण तळले तरी गुलाबजाम खाली लागतात, पण काही हरकत नाही आहे। आपण आता मीडियम आधी फुल गॅसवर आणि मग मी बारीक गॅस करणार, म्हणजे मीडियम गॅसवर ते सगळे गुलाबजाम व्यवस्थित छान ब्राऊन रंग येऊस्तोपर्यंत तळून घेणार आहे। मी पूर्ण गुलाबजामची रेसिपी नाही दाखवली तळताना, मी थोडं कट केलं आणि हा छोटा तुकडा मी आधी तेल तापले का नाही हे बघण्यासाठी टाकला होता, तुम्ही पण टाकू शकता। गुलाबजामचा व्यवस्थित रंग काढायचा, जितपत तुम्हाला ते छान दिसतील रंगाला तितपत, कारण आपण डार्क टाकले की ते पाकात टाकल्यानंतर त्याचा रंग फिक्का होतो, म्हणून थोडेसे डार्क आपल्याला रंग काढायचे। मी बारीक गॅसवर नंतर गुलाबजाम तळले, म्हणजे ते आतपर्यंत आपले गुलाबजाम व्यवस्थित तळले जाते। गुलाबजाम व्यवस्थित तळून झालेत, आता एका भांड्यात मी ते गुलाबजाम काढते। म्हणजे ज्या भांड्यात तुम्ही गुलाबजाम ठेवणार आहे तेच भांडं घ्या। आता एका झाऱ्याच्या मदतीने मी गुलाबजाम काढते। पहिले आधी स्टीलचा झारा घेतला होता, त्याने व्यवस्थित गुलाबजाम निघणार नाही, म्हणून मी हा मोठा झारा घेतलाय। आता मी गुलाबजाम एका बाउलमध्ये काढते आणि इथं बघा आपला पाक पण व्यवस्थित झालाय, पाकाला तार येऊन नाही द्यायची आहे, नाहीतर गुलाबजाम आपले व्यवस्थित पाकात भिजणार नाही। तर मी इथं साखर आणि पाणी हे दोन्ही एकत्र म्हणजे साखर मेल्ट झाली की 5 ते 10 मिनिटच पाणी उकळून दिलं आणि गरम गरम गुलाबजामवर गरम गरम पाक टाकला आणि बघा 5 ते 10 मिनिटातच गुलाबजाम मस्त असे पाकात छान दिसत होते, मस्त ज्युसी झाले होते। आणि आता प्लेटमध्ये सगळे गुलाबजाम काढून घेते, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ही प्लेट सजवते। आणि गुलाबजाम गरम गरम पण खूप छान लागत होते, खूप टेस्टी। माझ्या दीदीला तर गरम गुलाबजाम खूप आवडतात, तर मी प्लेट सजवायच्या आधीच तिने 4 ते 5 गुलाबजाम खाल्ले होते, इतके टेस्टी झाले होते। व्यवस्थित आता ठेवल्यात मी गुलाबजाम, त्याच्यावर आपण चमच्याच्या मदतीने पाक टाकूया। तसे ते पाकात भिजले होते, कोणी जास्त पाक खात नाही गुलाबजाम सोबत, तरी मी ते दाखवण्यासाठी व्हिडिओ दाखवण्यासाठी पाक टाकला होता। माझ्याकडं जसं म्हणजे स्वीटमधनं आणतो जसं त्याच्यावर ते चांदीचं वर्क असतं ते माझ्या घरात होतं, त्यामुळं मी ते गुलाबजामला लावलं आहे। ऑप्शनल आहे, तसं काहीच नाही आहे। पाहुणे आले तर ते जर लावलं चांदीचं वर्क तर ते खूप छान दिसतात गुलाबजाम, म्हणून ते मी गुलाबजामवर लावत होते। पण जसं वारं येईल तसं ते चांदीचं वर्क उडत होतं, कारण ते खूप नाजूक आणि एकदम पातळ असतं ना, त्यामुळं व्यवस्थित गुलाबजामवर लावून घेतलं आहे मी वर्क। आणि आता त्याच्यावर मी थोडंसं डेकोरेशनसाठी पिस्ता ॲड केला होता, पिस्ता बारीक बारीक कट केला होता
आणि त्याच्यावर ठेवला होता। तुम्ही विचार करा, जर असे गुलाबजाम तुम्ही पाहुण्यांसमोर दिले तर त्यांना असं वाटेल की खरंच आपण स्वीट मार्टमधनं आणल्यात। इतके टेस्टी पण झाले होते आणि दिसायला पण किती सुंदर दिसतात ते। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि पुन्हा सांगते शेअर करायला विसरू नका। थँक्यू। क्या